माय न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आहोत जाधववाडी परिसरामधील नीलकंठेश्वर महादेव मंदिरामध्ये आणि या ठिकाणी खरं तर जानेवारी हा महिना त्या नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचा असा समजला जातो। कारण या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये जसं उत्तरायण आपल्याकडे सुरू होतं त्या उत्तरायणामध्ये सूर्याची किरणे ही थेट इथल्या नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या पिंडीवरती पडतात आणि हा किरणोत्सव पाहण्यासाठी, किरणोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आणि नीलकंठेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी या काळामध्येच नव्हे तर वर्षभर नागरिकांची या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आज सुदैवानं आम्ही या सोहळ्याचा एक भाग होऊ शकलो आणि सोबतच या सोहळ्याचा आनंद घेत असतानाच या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक निखिल शिवाजी बोराडे आणि माजी महापौर आणि सध्या आता हॅट्रिक नगरसेवक पदी नियुक्त झालेले राहुलदादा जाधव हे सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित झाले। अनेक भाविक भक्त या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत एकूणच या नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या महात्म्याबद्दल आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांना नागरिकांना काय आवाहन करायचं। दादा पहिलं तर तुमचं आणि निखिल दादा तुमचं सर्वांचं तुमच्या या प्रभाग 2 मधील सर्व पॅनलचं माय न्यूजच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, तुम्हाला अभिनंदन देतो। काय सांगाल आज नुकतेच निवडणुकीचे निकाल आलेत आणि आज नीलकंठेश्वराचं दर्शन घेतलं, काय नक्की नीलकंठेश्वराकडे काय मागितलं? नीलकंठेश्वर महादेव मंदिराची स्थापना झाल्यापासून या ठिकाणी वातावरण अतिशय भक्तिमय आहे आणि मकर संक्रांतीचा उत्तरायणाचा जो काय महिना आहे त्यामध्ये या ठिकाणी किरणोत्सव साजरा होतो। सूर्यकिरण पिंडीवर पडतात आणि म्हणून सर्व भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। योगायोगानं याच महिन्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि मायबाप जनतेने संपूर्ण पॅनलला बहुमताने निवडून दिलेला आहे। आम्हावर देखील भारतीय जनता पार्टी आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांनी विश्वास ठेवून उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी आम्ही सार्थ ठरवत चौघेही जण भरघोस मताने निवडून आलेलो आहे। येणाऱ्या काळामध्ये या प्रभागाची सेवा करणं एवढंच उद्दिष्ट आमचं असणार आहे। हेवे दावे याकडे दुर्लक्ष करून आम्ही संपूर्ण प्रभाग कसा डीपी नुसार डेव्हलप होईल, कशा लोकांच्या समस्या सुटतील यासाठीच प्रयत्नशील राहणार आहोत आणि लोकांचा विश्वास आम्ही संपादन करणार आहोत। दादा पुढच्या 5 वर्षामध्ये 5 वर्षासाठी या सर्व नागरिकांनी तुमच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी टाकली आहे। नक्की या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आणि सर्व पॅनल कशा पद्धतीने काम करेल याबद्दल काय सांगाल? ज्या विश्वासाने लोकांनी आम्हाला जनतेने निवडून दिलं त्याच विश्वासाने त्या उपकारातून उतराई होण्यासाठी म्हणून मी निखिलदादा, सारिकाताई, सुजाताताई, आदरणीय आमदार महेशदादा यांच्या माध्यमातून या प्रभागाचा डीपी नुसार डेव्हलपमेंट करणार, या शहराला स्मार्ट बनवणार, या प्रभागाच्या संपूर्ण समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आणि त्याचबरोबर येणाऱ्या 5 वर्षामध्ये या प्रभागाचा संपूर्ण प्लॅनिंग आमचा हा तयार आहे, रेडी आहे आणि म्हणून त्याच व्हिजननुसार आम्ही जे काम करणार त्यामध्ये आज आपणाला नमूद करतो की या ठिकाणी सर्व डीपी रस्ते आम्ही डेव्हलप करणार आहोत, सर्व आरक्षण डेव्हलप करणार आहोत आणि त्याचबरोबर या भागामध्ये जे काय अडचणी असतील, मग पाणी असेल, ड्रेनेज असेल, लाईट असेल, रस्ते असेल, अशा सर्व अडचणी आम्ही सर्वजण एकमताने सोडवणार आहोत आणि आमची तशी सर्वांची एकी ही आम्ही संपूर्ण प्रभागाला दाखवणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही सर्वच जण लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि फक्त समस्या सोडवण्यासाठी निखिलदादा, सुजाताताई, सारिकाताई आम्ही आमच्यात कसलेही मतभेद नसणार। जे कोणती कामं आम्ही करणार ते दादांच्या मार्गदर्शनाखाली चौघेजण एकत्र करणार आणि आम्ही हा एक पायंडा पाडणार आहे की लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी या प्रभागाची डेव्हलपमेंट महत्वाची आहे आणि आमचा संपूर्ण फोकस हा त्या डेव्हलपमेंटवर राहणार आहे। दादा मी निखिल दादा तुम्हाला विचारतो, पहिल्यांदा महानगरपालिकेमध्ये जाण्याचा मान तुम्हाला मिळतोय या जनतेच्या आशीर्वादामुळे म्हणाल, नक्की काय भावना आहे आता? मी त्या दिवशी सुद्धा ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी सांगितलं की हा विजय आदरणीय म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय आमदार महेशदादा लांडगे असतील व माझे सर्व सहकारी आणि प्रभागातील मायबाप जनता यांचा आहे। माझ्या पॅनलने आम्ही एक रूपाने एक जीवाने जे काम केलं त्यात आम्हाला यश आलं आणि पहिल्यापासूनच गेले 5-6 वर्षापासून जे
राहुलदादा असतील किंवा महेशदादा असतील, त्यांच्या बरोबरीने मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून काही कामं त्या ठिकाणी करता आली आणि त्या कामांच्या जोरावर सुद्धा त्या ठिकाणी लोकांना एक विश्वास बसला की बाबा नगरसेवक नसताना सुद्धा हा एक युवक काम करतोय, तर याला एकदा संधी जर दिली तर हा निश्चित आपले त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न करणार. आणि एक त्या ठिकाणी मी त्या दिवशी सांगितलं की एक राजकारण हे 15-20 दिवसापुरतं होतं. मी सगळ्यांना आवाहन करेन की बाबा आता जे काही राजकीय विरोधक असतील, जे माझे सर्व सहकारी आम्ही त्यांना विश्वासात घेऊन, राजकीय विरोधकांचे सुद्धा त्यांना विश्वासात घेऊन चिखली मोशीसाठी जे काही आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे काही चांगलं करता येईल ते चांगलं करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि इथून पुढच्या काळात कुठलेही राजकीय द्वेष न ठेवता एक समाजकारण म्हणून मी सर्व नागरिकांचं त्या ठिकाणी काम करणार, एवढंच या ठिकाणी सांगतो. खरंच तर निखिल दादा, तुम्ही हे जे बोललात आता, मी त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. काय होतं, निवडणुकांचा काळ असतो, त्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, जो तो निवडून येण्याचा प्रयत्न करत असतो. पण तुम्ही मोठ्या मनानं आज जे कुणी विरोधकांनी अगदी टोकाला जाऊन तुमच्यावरती आरोप केले, सर्वच आपल्या शहरातील उमेदवारांवरती एकमेकांवरती आरोप झाले, त्या सर्वांना सोबत घेऊन पुढे काम करण्याचा निर्धार तुम्ही व्यक्त करताय, त्याबद्दल खरं तर आपलं मनापासून आभार. मी एक प्रश्न छोटासा असा विचारतो दादा तुम्हाला आणि निखिल दादा तुम्हाला. आपला हा सर्व जर 2 नंबर प्रभागचा परिसर सर्व पाहिला तर मोठ्या प्रमाणात डेव्हलप होतोय, विकसित होतोय. तर सोसायटी धारक किंवा बाहेरून या परिसरामध्ये येऊन वास्तव्य करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांच्या समस्या त्या सोडवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करणार? या ठिकाणी बघा, ज्या आता हा एरिया मोठ्या प्रमाणात डेव्हलप होते. या ठिकाणी सगळ्यात मोठ्या समस्या आहे रस्ते आहे, पाण्याचं नियोजन आणि स्वच्छता. आणि जे काही फुटपाथ आहे त्या ठिकाणी महिलांना चालण्यासाठी खूप त्या ठिकाणी अडचणी येतात. त्यावर आम्ही प्रथमतः फोकस करणार आहे. आणि हे सगळं करण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांना विश्वास देण्यासाठी आदरणीय आमदार महेशदादा लांडगे असतील, राहुलदादा असेल, मी असेल, आमच्या दोन्ही भगिनी असतील, सारिकाताई असतील, सुजाताताई असतील, आम्ही सर्वजण आमच्या प्रभागातील छोट्या मोठ्या बारकाईने जी काही अडचणी आहेत त्या सगळ्या लक्षात घेऊन, स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन, त्या ठिकाणी दादांकडनं काही आम्हाला त्या ठिकाणी मदत घेऊन या ठिकाणचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. नक्कीच दादा, बऱ्याचदा असं होतं बऱ्याच ठिकाणी की निवडणूक येईपर्यंत आश्वासनं दिली जातात आणि एकदा माणूस निवडून आला की तो लोकांमध्ये दिसतच नाही, त्याला शोधावं लागतं उमेदवाराला. पण आज मतदान झाल्याच्या नंतर तुम्ही विजयी घोषित झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी आज तुम्ही लोकांमध्ये आहात, याबद्दल म्हणजे खरं तर याबद्दल तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि शेवटच्या नागरिकांना काय आव्हान? बघा, आम्ही प्रचार करताना लोकांना डायरेक्ट सर्व जनतेला सांगितलेलं आहे, जर आम्ही 5 वर्षात कामं केली नाही तर परत आम्हाला मतदान करू नका. म्हणून आम्ही 100% आम्ही कामं करणारी माणसं आहोत. दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही विकास करण्याचा प्रयत्न कायम करत असतो. आम्ही आरोप प्रत्यारोप यांना किंमत देत नाही, आम्ही कामाला किंमत देतो. आणि म्हणून आम्ही चौघेही जण, दादांनी जे विश्वासाने 4 शिलेदार दिले, निखिल दादा, सुजाताताई, सारिकाताई आणि मी, आम्ही 4 जण पक्षाचा विश्वास संपादन करणार, दादांचा विश्वास संपादन करणार. आणि ज्या मायबाप जनतेने आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं त्या जनतेचा विश्वास संपादन करणार. आम्ही आरोप प्रत्यारोप निकाल लागला आम्ही सर्व विसरून गेलो. आता आम्हाला या प्रभागामध्ये कोणी आरोप केले, कोणी काय टीका केली, आम्ही तिकडे लक्ष न देता एक आणि एक फक्त या प्रभागाचा विकास करणं, एवढा आमचा दूरदृष्टिकोन असेल. आणि त्याची ब्ल्यूप्रिंट आमच्याकडे तयार आहे. म्हणून या प्रभागाचा कसा विकास करायचा ते आम्ही दादांच्या माध्यमातून करणार आहोत. विरोधकांनी जरी टीका केली त्यांना माफ केलं, त्यांना बरोबर घेऊन आम्ही कामं करू. चला, चुका होत असतात, माफ केलं.